नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गॅस्ट्रो. बऱ्याच जणांना परिचित असलेला हा आजार आहे. हा पोटाचा आजार आहे. त्याला अतिसार पण म्हटले जाते, गॅस्ट्रोएंटरायटिस पण म्हटले जाते. आमाशय म्हणजे पोट, स्टमक आणि लहान आतडे यांच्या आतील आवरणाला सूज निर्माण झाली तर गॅस्ट्रो होतो असे म्हटले जाते. दूषित अन्न पाणी यामुळे हा संसर्गजन्य आजार होतो. प्रौढ आणि लहान मुले या सर्वांना हा आजार होतो. तर याची लक्षणे काय आहेत? तर अचानक लक्षणे सुरू होतात. मळमळ, पोटदुखी, जुलाब, उलट्या होतात, ताप येतो, अशक्तपणा येते, गुदद्वाराची आग होते, अनेक वेळा जुलाब होतात, डिहायड्रेशन होते, त्वचा कोरडी पडते, डोळे खोल जातात, जीभ कोरडी पडते, खूप ताण लागते, गळून गेल्यासारखं वाटते, हात पायामध्ये वांब येते म्हणजे पेटका असं येतात. त्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येते, डोळे खोल जातात. त्यानंतर श्वास खोल होतो, जरा शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, पोटामध्ये कळ येते, पोट फुगते, पोट दुखते, पोटॅशियमची लेवल आपल्या रक्तामध्ये पोटॅशियमची लेवल कमी होते. काही तासात ते काही दिवस असा ही लक्षणे राहतात. तोंडाला चव नसते, उलट्या भरपूर प्रमाणात होतात, तोंडाला पाणी सुटते, चक्कर येते, अशी बरीच कारणे जर आपल्याला गॅस्ट्रो झाला तर होतात. गॅस्ट्रोची लक्षणे काय आहेत ते आपण बघितलं. आता आपण कारणे बघूया. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, दूषित अन्न आणि पाणी, अपचन, जड अन्न सेवन केल्यामुळे, मांस, मासे, दही, दूध, मिठाई लवकर दूषित होतात आणि ते खाण्यात आल्यामुळं त्याच्यावर बॅक्टेरिया निर्माण होतात आणि ते कुजलं जातं, ते आपल्याला पचत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्याला गॅस्ट्रो निर्माण होऊ शकतो. त्यान काही पदार्थाची आपल्याला अलर्जी असते. दूषित अन्न घेतलं तर आपल्याला 2 तासात ही लक्षणे दिसतात. तर ह्याच्यावर उपचार बघूया. आपण नेहमी ताजे अन्न खाल्ले पाहिजे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळणे गरजेचं आहे. शिजवलेले अन्न खा. सकाळचे अन्न सकाळी खावा, संध्याकाळी नंतर फ्रेश ताजे अन्न करणं गरजेचं आहे. सकाळचे संध्याकाळी किंवा आदल्या दिवशी रात्रीचे सकाळी खाणे जर आपण बंद केले तर सुद्धा आपल्याला पोटाचे त्रास म्हणजे गॅस्ट्रोचे त्रास होणार नाहीत. अन्न आपण तयार केलं तर झाकून ठेवणं गरजेचं आहे. पाणी आपल्याला उकळून गार केलेलं स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी असणे गरजेचं आहे पिण्यामध्ये. अन्न नंतर आपण स्वच्छता राखणे गरजेचं आहे. कच्चे पदार्थ खाऊ नका. नखे असेल तर कापणं गरजेचं आहे किंवा नखामध्ये मळ बसतो, त्यामध्ये बॅक्टेरिया असतात, ते आपल्याला खाण्यापिण्यातून आपल्याला ते पोटामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, फंगल, बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होते, त्यामुळे सुद्धा आपल्याला गॅस्ट्रो होऊ शकतो. शारीरिक स्वच्छता राखा. ORS पिण्याची सवय लावून घ्या, त्यामुळे आपले डिहायड्रेशन मेंटेन होईल. तर त्यासाठी एक तुम्हाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. टॅबलेट नॉर्फ्लॉक टीजीएड सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. मेफ्टाल्स DS टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट अँडियल सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर घ्या. जर रक्त पडत असेल संडासमधून किंवा आव पडत असेल तर हिमशील 250 गोळी सकाळ संध्याकाळ घ्या जेवणानंतर. त्यानंतर कॅप्सूल वायबॅक्ट सकाळ संध्याकाळ घ्या. टॅबलेट डॉम्पॅन जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ घ्या. ORS एक पाकिट 1 लिटर पाण्यामध्ये असं रोज एक असं 4 ते 5 दिवस घ्या. त्यामुळे आपल्याला गॅस्ट्रोपासून पूर्ण आराम मिळून जाईल. तर ही माहिती कशी वाटली शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.